उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करावी कारण की त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे अशी थेट तक्रार भारताचे महाधिवक्ता यांच्याकडे दिल्लीतील पत्रकारांनी केली आहे। या तक्रारीमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात दसरा मेळाव्यात त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांच्या संदर्भात विधान केलं होतं जे अवमानजनक असल्याचा आरोप करण्यात आलाय। महाधिवक्तांनी जर का मंजुरी दिली तर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या केसला सामोरं जावं लागू शकतं। हा संपूर्ण विषय नेमकं आहे काय हे जाणून घेऊयात। यासोबतच उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते बघूयात, त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते, प्रोटोकॉल काय आहे, काय बोलायचं नसतं, शिक्षा काय होते आणि या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या संदर्भात चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं मत काय आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं। ते म्हणाले होते की सध्याच्या सरन्यायाधीशांच्या वडिलांनीही भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे, मात्र एखाद्याचे नाव इतिहासामध्ये कसे नोंदवले जाते, खंबीरपणे उभे राहणारे की सत्तेत असलेल्यांपुढे नतमस्तक होणारे म्हणून हे ज्याच्या त्याच्या कामावरती ठरते। आता याच स्टेटमेंटचा आधार घेत याचं इंग्रजी भाषांतर करत दिल्लीतील पत्रकार दीपक उपाध्याय यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात क्रिमिनल कंटेम्प्ट दाखल करण्यासाठी अटॉर्नी जनरल म्हणजेच महाधिवक्ता यांच्याकडे परमिशन मागितली आहे। कारण की या संदर्भातला प्रोटोकॉलच तसा आहे, महाधिवक्ता यांच्याकडे जाऊन परमिशन मागावी लागते। त्यांनी जर का परमिशन दिली तर पुढे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याची केस फाईल केली जाते। उपाध्याय यांच्यानुसार ठाकरे had made unwarranted and defamatory remarks that are extremely derogatory, aimed at undermining the dignity, majesty of the Supreme Court and to malign the office of Chief Justice of India. आता हे उपाध्याय यांचं मत आहे। त्यांनी उद्धव ठाकरे यांचं जे काही एकूण विधान होतं त्या विधानासंदर्भात त्यांनी केलेलं त्याचं भाषांतर आहे। न्यायालयाचा अवमान म्हणजे काय, या संदर्भातला कायदा काय आहे ते सांगतो आणि याच्याविषयी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं नेमकं काय इंटरप्रिटेशन आहे ते सुद्धा सांगतो आणि याला शिक्षा काय केली जाते हेही सांगतो। न्यायालयाचा अवमान जो आहे याच्यामध्ये दोन प्रकार येतात। एक म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट असतं आणि दुसरं जे आहे ते म्हणजे क्रिमिनल कंटेम्प्ट। सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे दिवाणी अवमान आणि क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे फौजदारी अवमान। सिव्हिल कंटेम्प्ट अर्थात दिवाणी अवमान म्हणजे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली नाही किंवा त्याच्याकडे जर का दुर्लक्ष केलं तर तो दिवाणी अवमान असतो। आणि क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे जाहीरपणे विधान करून किंवा जाहीरपणे एखादी कृती करून न्यायालयाबद्दल अनादर करणारे शब्द काढणं, न्यायालयाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणं याला क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजेच फौजदारी कंटेम्प्ट असं सुद्धा म्हटलं जातं। आता जर का न्यायालयाचा अवमान प्रत्यक्षामध्ये झालेला नसला पण होण्याची शक्यता जरी असली तरी सुद्धा इट्स कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे आजपर्यंतचं अंडरस्टँडिंग होतं। कोर्टाचा जर का अवमान केला एखाद्याने तर 2000 रुपयांपर्यंत दंड होतो, 6 महिन्यांची कैद होते किंवा दोन्ही शिक्षा सुद्धा करण्याचे अधिकार न्यायालयाला देण्यात आलेले आहेत। आणि या कंटेम्प्ट संदर्भातल्या तरतुदी कलम 129 आणि कलम 215 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। अगदी सौम्य स्वरूपाची शिक्षा म्हणून एखाद्याला संपूर्ण 1 दिवस बसून ठेवण्याची शिक्षा सुद्धा न्यायालय देऊ शकतं आणि अर्थातच कोणता निर्णय घ्यायचा हे न्यायालयाच्या सतत विवेक बुद्धीवरती असतं। न्यायालयाचा अवमान हा संवेदनशील विषय आहे। आपल्या इथे अजूनही आपल्या इथल्या जनतेचा न्याय देवतेवरती एकूण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे याच्यावरती संपूर्ण विश्वास आहे। न्याय कुठे मिळू शकेल तर तो कोर्टातच मिळू शकेल अशी सुद्धा आपल्या इथल्या बहुसंख्य जनतेची धारणा सुद्धा आहे। कंटेम्प्ट या एकूण विषयावरती आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून जस्टिस चंद्रचूड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणालेत की कोर्टाचं काम आहे हे सुनिश्चित करणं की राजकारण हे एका सीमेच्या आतमध्ये राहील, एका बाउंड्रीच्या आतमध्ये राहील। कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा कायदा किंवा नियम हा कोणत्याही जजला टीकेपासून वाचवण्यासाठी नाही तर याचा उद्देश आहे कोर्टाच्या न्याय प्रक्रियेमध्ये कोणाचाही आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये। म्हणजेच काय, टीका जर का करायची असेल तर एका मर्यादेत राहून न्यायाधीशांवरती टीका करता येऊ शकते, पण न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयाचा निर्णय याच्यावरती टीका करणं अपेक्षित नाहीये। या बाबतीत अधिक स्पष्टीकरण देताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणालेत की हा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा कायदा
कशासाठी आहे, तर कोण्या व्यक्तीने न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करू नये, या आदेशावरती जाहीर टीका करू नये याच्यासाठी. असं जर का केलं तर इट्स कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. पण जर का जजच्या विरोधामध्ये, म्हणजे निर्णयाविरोधात नाही तर जजच्या विरोधामध्ये कोणी आपलं जर का मत नोंदवलं तर इट्स नॉट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सीजेआय यांचं एक मत असंही आहे की कंटेम्प्टच्या कायद्याचा उपयोग कोणाविरुद्ध टीका करू नये म्हणून करण्यात येऊ नये. कोर्टाला किंवा जज लोकांना आपली प्रतिष्ठा जी आहे ही आपल्या कामातून, आपल्या एकूण निर्णय प्रक्रियेतून निर्माण करावी लागेल, आपल्या निर्णयातून मिळवावी लागेल. यासाठी कंटेम्प्टचा त्यांनी वापर करायला नको. गेल्या काही वर्षामध्ये न्यायालयाची एकूण निर्णय प्रक्रिया आणि न्यायाधीश जे आहेत हे सोशल मीडियाच्या रडारवरती आलेत. मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये यांच्यावरती टीका होताना दिसतीये. तरी सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं या एकूण कंटेम्प्ट संदर्भातलं हे जे स्टेटमेंट आहे हे फार महत्त्वपूर्ण आहे. याच वर्षी जुलैमध्ये एका मेडिकल लायसन्स निलंबित करण्याच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोर्ट म्हणालं, कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा वापर करताना न्यायालयाने भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊ नये, तर विवेकाने निर्णय घ्यायला हवा. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून डॉक्टरचं लायसन्स निलंबित करता येणार नाही, हे कोर्टाने अगदी स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं कंटेम्प्ट बद्दलचं एकूण जे विधान किंवा त्यांची भूमिका जी आहे ती क्लिअर आहे. न्यायाधीशांवरती टीका करता येईल का, तर निश्चितपणे टीका करता येऊ शकते. पण एकूण न्याय प्रक्रिया जी आहे किंवा न्याय देण्याची जी प्रोसेस आहे, दिला गेलेला जो न्याय आहे त्याच्यावरती टीका करता येणार नाही. आणि टीका करताना सुद्धा मूलभूत अधिकार आहे आपल्याला. कलम 19 अंतर्गत मूलभूत अधिकार दिलेला आहे. आपण पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते वक्तव्य करू शकतो, असं म्हणून टीका करता येणार नाही. कारण की आपला कलम 19 अंतर्गत जो मूलभूत अधिकार आहे त्याला सुद्धा मर्यादा आहेत आणि या मर्यादेच्या आत राहूनच आपल्याला त्याच्याविषयी भाष्य करता येऊ शकतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होईल का, तर या संदर्भात महाधिवक्ता यांनी जर का संमती दिली तर गोष्टी पुढे जाऊ शकतात. संमती दिल्यानंतर सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा एकूण स्टँड बघता, या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट संदर्भातला त्यांचा एकूण स्टँड बघता कोर्टामध्ये हा एकूण विषय टिकेल का, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.